नमस्कार. आज आपण अशा शेतात आलोय की आजपर्यंत आपण ऊसात खोडवा ठेवलाय असं ऐकलं. त्यानंतर अद्रकमध्ये खोडवा ठेवलाय असं ऐकलंय. भरपूर पिकांमध्ये केळीमध्ये खोडवा ऐकलाय. पण हळद पिकामध्ये खोडवा पीक घेतलंय असं आजपर्यंत आपण बऱ्याच म्हणजे जवळपास तर कोणत्या शेतकऱ्यांना ऐकलेलं नाही. तर आज अशा प्लॉटमध्ये उभं आहे आपण की हळदीचा खोडव्याचा प्लॉट आहे हा. तर आता शेतकरी आपल्या बरोबर आहे. तर हळदीचा खोडवा कसं नियोजन केलंय ते आता त्यांच्या तोंडून आपण ऐकू. साहेब नाव सांगा एकदा तुमचं. माझं नाव शिवनाथ जगन्नाथ कुटे राहणार मोरेरा तालुका जिल्हा संभाजीनगर. आम्ही जे खोडवा जे घेतो हा नाही आता पहिलं हे सांगा, हा प्लॉटची या प्लॉटची लागवड किती तारखेला केली होती आपण? मागच्या वर्षी 26 एप्रिलची लागवड 26 एप्रिल 2025 ला. बर, त्याच्यानंतर आता ह्या वर्षी याच हे काढून टाकलंय पूर्ण. हा याच पूर्ण पाला गेला. काढून टाकला हा. आणि जे वर कंद उघडे होते त्याला भर लावून घेतले. अच्छा. हा म्हणजे ते उघड झालं आणि भर लावल्याच्या नंतर पाणी सोडलं तर हा सुरू झाला समजा उगवण शकते उगवून आणि हा तुमच्या समोर. आता पाला कापून किती दिवस झाले याला? याचा पाला जानेवारी फेब्रुवारी मध्येच. जानेवारी फेब्रुवारी मध्ये पाला कापून ते तसं राहिलं. नंतर मग हे एप्रिल मध्ये उगायला सुरुवात झाली समजा. बरं, मग मागच्या वर्षी तुम्ही जे हळद लावली तिथून पुढे तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, फवारणी व्यवस्थापन असेल, हे कशा पद्धतीने होतं? नाही आता सध्या तर या वर्षी टेम्परेचर आज तर लोक तर काही केलं नाही. हा. आता प्लॉट आहे. आता इथून मग आपल्याला फवारणी घेऊ आता समजा घ्यायचं आणि खत घ्यायचं समजा सोडता येईल. आता याला जे नवीन फुटवे निघेल त्याला नवीन माल बी वाढणार आणि जुना माल म्हणजे डबल माल होणार. अच्छा अच्छा. बरं, आता तुम्ही याला आपली जी स्लरीची कॉम्बो किट आहे ही या प्लॉटला किती वेळा सोडलेली आहे? पहिले तर सोडलेले, आता फक्त एक वेळ नाही म्हणजे लागवड झाल्यापासून लागवड झाल्यापासून शेवटपर्यंत चालू होती. आता परत उगलात एकदा दिलं हा. आणि आता हे परत सोडणार म्हणजे आता 15-20 लगड चालणार आहे. पण मध्ये दर 15 दिवसातून एकदा 10 लिटर तुम्ही एकरी देतात. एकरी बरोबर. आता एकदा फुटवे दाखवा एकदा की हा जो याचा प्लॉट आहे कशाचा? हा. हे फुटवे आपण बघू शकता की खोडवा हळद. आता पहिली गोष्ट, आज तारीख आहे 14 जून 2026. तर जून महिन्यामध्ये असा हळदीचा प्लॉट आता तर महाराष्ट्रात तर कुठं नाहीये. इतकं तर ते लोक आता शेवट लोक एवढाच वाढेल. हो हो. जे सुरुवातीला लागवड करते त्याचं काही जास्त प्लॉट राहते. आता मागच्या वर्षीचं प्लॉट आहे माणूस पण दिसत नव्हता. आपली जेवढी हाईट आहे त्याच्यापेक्षा मोठं नाही. आता बऱ्याच लोकांनी मागच्या वर्षी तुमचा जो व्हिडिओ बघितलाय तो काही लोकांनी कमेंट केलं की हा केळीचा प्लॉट आहे. तर आता त्याच प्लॉट मध्ये आपण उभं आहे आज. जो मागच्या वर्षी दाखवला होता आपण लोकांना तोच प्लॉट आहे त्याच्याच खोडवा. फक्त त्याचा आपण पाला कापून टाकला आणि आता हे नवीन उगलेला माल आहे काही माणसांनी. कारण एप्रिल जून मध्ये जुना माल थोडा आणि नवीन लागवड बी तर एवढी मोठी नाही. तेच म्हटलं, जून मध्ये तर असं हळद अशी कुठं महाराष्ट्रातही नाही देशातही नाही. जून महिन्यामध्ये